तर हॅलो नमस्कार, मी उर्मिला. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही आमच्या शेतातल्या पावट्याच्या शेंगा तोडणार आहे. आता महिना झाला पावट्याचं सीझन चालू होऊन आणि खूप पावट्याच्या रेसिपी झाल्या. खाऊन खाऊन पण आता कंटाळा आला आहे. तरी पण आज होतं पावटे भाताचं नियोजन आहे. त्यामुळं आज आम्ही पावटे भात करणार आहे आणि ताज्या ताज्या शेंगा तोडून भात बनवायचा. तर हे आहे आमचं शेत आणि टोमॅटोची बाग होती. तिथंच साईडला आम्ही हा पावटा लावला होता आणि 1 महिना होऊन गेला तरी पावट्याला शेंगा या लागतायतच आणि अजून पण फुलं या लागलेले आहेत आणि खूप असे शेंगा लागलेले आहेत. हा देशी पावटा आहे आणि आता महिना होऊन गेला तरी पण भरपूर पीक आहे पावट्याला ह्या वर्षी. काजल सगळ्या शेंगा तोडायला लागलेल्या आहे आणि कुठं कुठं निबार झालेल्या शेंगा आहेत त्या थोड्या आणि कोवळ्या थोड्या अशा गोळा केल्या आणि शेंगा सोलायच्या पण होत्या त्यामुळे थोड्याच जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्याच घेतल्या. इथं मुलं पण आली होती कंपनी द्यायला. त्यानंतरनं बाहेरच पोर्चमध्ये बसून आम्ही सगळ्या शेंगा वगैरे निवडल्या, भाज्या वगैरे चिरून घेतल्या, कांदा टोमॅटो वगैरे, कारण बाहेरच चुलीवरतीच पावटे भात बनवायचा होता. तोपर्यंत अंधार पडला होता. मुलांनी आणि यांनी चूल पेटवली होती तोपर्यंत. मग मी पाणी ठेवलं गरम करायला आणि पाणी गरम म्हणजे लगेच भातामध्ये ओतायला येईल, कारण गरम पाण्याने भात लगेच शिजतो. आणि मुलं देखील माझ्या भोवतीने बसली होती, कारण त्यांना पण चुलीवरचं स्वयंपाक म्हटलं की त्यांना एकदम मज्जा वाटते खायला पण आणि एन्जॉय पण करायला त्यांना मिळतं. आणि बघा कशी बसलीत. आणि चुलीवरचंच खरंच जेवण एकदम चवीला भारी लागतं. आम्ही रविवारी सुट्टी दिवशी असा बेत करतोच कायम. त्यानंतरनं एका पातेल्यामध्ये मी हे तेल घेतलं आणि त्यामध्ये संपूर्ण खडा मसाला वगैरे टाकून घेतला आणि त्यानंतरनं त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि आपले आल्या लसणाची पेस्ट वगैरे टाकून हलवून घेतली. आणि या व्हिडिओ दिदू करत होती त्यामुळे तिला धूर लागत होता, त्यामुळे ती बसत उठत हा व्हिडिओ बनवत होती. कांदा टाकून परतून घेत चाललं होतं. त्यानंतर त्यामध्ये आपला मेन पदार्थ म्हणजे पावटा टाकला धुवून आणि चांगला तेलामध्ये परतून घेतला, कारण तेलामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर त्या पावट्याचा जो उग्रपणा असतो, उग्र वास असतो तो निघून जातो. आणि त्यानंतर यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले आणि चांगले हलवले. तर तुम्ही पाहू शकता इथं दिदू वैतागलेली आहे जरा आणि दिदूचे पप्पा देखील मदत करतायत. सगळे मिळून एकदम पावटा भात खाण्यासाठी एक्साइट होते. आणि त्यानंतरनं तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये तांदूळ घातला आणि चांगला तेलामध्ये परतून घेतला. तांदूळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि आपण जे आधी सुरुवातीला गरम पाणी करून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि 15-20 मिनटासाठी भात शिजू दिला. तोपर्यंत मुलं खेळत बसली होती आणि थंडी खूप होती त्यामुळं सगळेजण चुलीच्या भोवतानीच असे बसले होते. कोण खेळतंय, कोण अंताक्षरी म्हणतंय, कोण उभाच राहिले. त्यामुळं मज्जा येते असं चुलीवर जेवण करायला. भात शिजल्यानंतर मग मुलांना तो वाढला आणि वाढतानाचा आणि जेवतानाचं काही शूट घेता आलं नाही, कारण मुलं सगळीच थंडीनं पण गारटली होती आणि त्यामुळं ते भात खाण्यातच मग्न झाली होती. आणि त्यानंतर मी चूल पेटलेली होती त्यामुळं चांगली तिथंच भाकरी सगळ्या करून घेतल्या, म्हणजे सगळा स्वयंपाक तिथंच झाला माझा. आणि नंतर मग आम्ही जेवलो.